हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक खूपच हेल्दी, टेस्टी आणि एनर्जीने भरलेली रेसिपी. ती म्हणजे मँगो ओट्स सब्जा स्मूदी. पण त्याआधी चला चटकन बघूया आंबा खाण्याचे फायदे आणि काही दुष्परिणाम. तोपर्यंत मी आंबे सोलून घेते. तर आंब्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए खूप असतं, त्यामुळे इम्युनिटी वाढते. आंबा खाल्ल्याने दृष्टी सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पण आंबा खूपच चांगला असतो. आंब्यामध्ये एन्झाईम असतं आणि त्यामुळे डायजेशन बेटर होतं, पचन सुधारतं. आंबा खाल्ल्याने त्वचेला नॅचरल ग्लो येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबा खाल्ल्याने इन्स्टंट एनर्जी मिळते. हे झालं आंबा खाल्ला की त्याचे बेनिफिट्स. पण आंब्याचे काही दुष्परिणाम पण आहेत. जास्त आंबा खाल्ला तर वेट गेन होऊ शकतं. डायबेटिक लोकांनी प्रमाणातच खावा, कारण शुगर वाढू शकते. आंबा हा मुळातच गरम असतो, उष्ण असतो, त्यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. काही लोकांना एलर्जी होऊ शकते, खाज येऊ शकते. म्हणूनच आंब्याचं सेवन करण्याच्या अगोदर आंबा पाण्यामध्ये 30 मिनिटं अगोदर भिजत ठेवावा आणि नंतरच तो खावा. तर चला मग बनवूया आपली हेल्दी स्मूदी. तर ही स्मूदी बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते आहे 3 आंबे, नंतर 2 टेबलस्पून ओट्स मी भाजून घेतलेले आहेत, कारण भाजून घेतल्यामुळे स्मूदीची जी चव असेल ती खूपच छान लागेल. नंतर मी ही स्मूदी बनवण्यासाठी घेतले 2 चमचे सब्जा. ते मी 15 मिनटं अगोदरच भिजत ठेवले होते. आणि माझ्याकडे थोडंसं ड्राय फ्रूट्स होते, जस्ट लाईक चेरी होते, चेरी, पुन्हा अननसचे काप असे ड्राय होते, ते मी घेतलेले आहेत. आता सर्वात अगोदर काय करूया, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आंबा, ओट्स हे टाकूया. आंब्याचे छोटे छोटे स्लाइस केलेले आहेत. इथे ड्राय फ्रूट्स पण वापरता आले असते, पण मी जरा बोली इथे माझ्याकडे वेगळेच चेरी आणि थोडेसे मनुके वगैरे ते होते, तेच मी टाकलेले आहेत. आता ओट्स भाजलेले टाकलेले आहेत, त्याच्यामुळे काय होणार आहे, स्मूदीला छान असा स्मूथ टेक्स्चर येईल. इथे काजू बदाम वापरलं तरी पण चांगला टेक्स्चर येऊ शकतो. आता मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, माठातलं थंड पाणी टाकलेलं आहे. आता सब्जा सीड पहिल्यांदा ग्लासमध्ये ओतून घेते. आता स्मूदी तयारच आहे. मिक्सरमधून ब्लेंड करून घेतलेली आहे, स्मूथ अशी ब्लेंड करून घेतलेली आहे. जर थोडंसं आंबट वगैरे वाटलं तर आपण त्यात मध टाकू शकतो, पण आंब्याचा गोडवा नॅचरल गोडवा चांगला असतो. पण कोणाला जास्त गोड हवं असेल तर आपण मध टाकू शकतो किंवा गुलकंद टाकू शकतो. थोडेसे वरतून मी थोडेसे फ्रूट्स टाकते जे ड्राय आहेत. जर आईस क्यूब टाकायचे असेल तर स्मूदी बनवतानाच ब्लेंडरमध्येच आपण आईस क्यूब टाकलं तर अजूनच छान टेक्स्चर आला असता. आता ही छान अशी मस्त दिसायला पण छान एकदम यम्मी अशी स्मूदी तयार आहे. सुपर हेल्दी स्मूदी. आता ही स्मूदी खायची कधी? स्मूदी रेडी. ब्रेकफास्टसाठी ही स्मूदी एकदम परफेक्ट आहे. वर्कआउट नंतर एनर्जी ड्रिंक म्हणून पण ही स्मूदी एकदम बेस्ट. तसंच वेट लॉस डाएट प्लॅनमध्ये पण ही स्मूदी एकदम छान. ही स्मूदी बनवताना साखर घालायची काही गरजच नाही, कारण नॅचरल स्वीटनेसच खूपच आहे, पुरेशी आहे. वेगन ऑप्शनसाठी आपण आल्मंड मिल्कचा वापर करू शकतो. तसेच काहीकांना हवं असेल तर ते काऊ मिल्कचा वापर करू शकतात, त्याने थिकनेस अजून छान होईल. तर कशी वाटली तुम्हाला ही हेल्दी अँड टेस्टी मँगो स्मूदी?
आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. अजून अशा हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. धन्यवाद.